Hare
जोडुनिया धन उत्तम व्यवहार जोडुनिया धन उत्तम व्यवहार जोडुनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेश करी उदास विचारे वेश करी पशुचे पालन दया गाई पशुचे पालन दानिया जीवन बनावा जीवन शांती रूपे नवे कोणाचा वाईचा शांती रूपे नवे कोणाचा मानवी महत्व वडिलांचे महत्व वडिलांचे उत्तमची गती तोय पावेल उत्तमची गती तोय पावेल उत्तम भोगेन जीव खाय उत्तम भोगेन जीव खाय आश्रमाचे फळ आश्रमाचे फळ उत्तम भोगील जीव खान उत्तम भोगील जीव खान हे विठोबार कुमार हे विठोबार कुमार
स्वर दे थोड़ा सा गुरुजी, थोड़ा सा गुरुजी।
जीव खाणे उत्तम भोगील जीव खाणे उत्तम भोगील जीव खाणी उत्तम आना उत्तम भोगील भोगील जीव खाणी उत्तम भोगील उत्तम भोगेन जीव खाने जीव खाने उत्तम 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 भोगेन उत्तम भोगिल जीव खाणी उत्तम भोगिल जीव खाणी उत्तम भोगिल
विठ्ठल 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 जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगीन जीव खाणी पर उपकारे नेने पर निंदा परश्रिया सदा वैनी माया भूत दया गाई पशूंचे पालन तान्हिल्या जीवना वना माझी शांती रूपे नोही कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेला उत्तम भोगीन जीव खाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगी जीव खाणी समचरण सरोजम संद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कलावग्नि जीवोद्धरार्थावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदि वक्त्रं
खलानीशवादापणोदार्ह दक्षं समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजीयोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितोयन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं शरदिद्दु समाकारे परब्रह्मा स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो हरी तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा देवा यावर आगलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण स्वामी तुकया देवा देवा यावरी ना करा सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी ना करावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जोडुनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीव खाणी अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित सर्व गुणीजन महाराज मंडळी, टाळकरी विनेकरी महाराज,
सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल 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 आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 6 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनी अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाद्वारा उत्तम प्रकारची गती उत्तम प्रकारच्या जीवखाणी ज्या जीवांना अपेक्षित असतील त्यांच्याकरता 5 शास्त्रांचा अवलंब सांगितला. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आजच्या अभंगाद्वारा 5 शास्त्र तुमच्या माझ्या जीवनामध्ये किती उपयुक्त आहेत याचं महत्त्व प्रतिपादित करतात. अभंगाचं ध्रुवपद हा सिद्धांत आहे. दुसरं चरण अभंगाची 5 चरण ही 5 शास्त्र आहेत. त्यामध्ये पहिलं शास्त्र पहिल्या चरणामध्ये अर्थशास्त्र, दुसरं शास्त्र समाजशास्त्र, तिसरं शास्त्र राज्यशास्त्र, चौथं शास्त्र मानसशास्त्र आणि 5वं शास्त्र तत्वज्ञान. विठ्ठल धन जोडा पारमार्थिक प्रापंचिक त्याचा विनियोग ईश्वराकरता होऊ द्या. हेच अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स. आमच्याकडे आलेलं धन हे इतरांकरता विनियोगात असू द्या. त्याचा विनियोग झाल्यानंतर इतर कोणाची निंदा घडू देऊ नये. परोपकार घडावा, माता बहिणींचा सन्मान घडावा. समाजशास्त्र सोशिओलॉजी. या विश्वामध्ये आपणच आहोत असं नाही, विश्वामध्ये अनेक जीव मात्र जन्माला आले, त्यांच्याशी आम्ही नेहमी दया भावनेनं राहावं. पॉलिटिक्स सायन्स राज्यशास्त्र. या विश्वामध्ये आपण किती मोठे झालो तरी आपल्या कार्याचा आपल्या कर्तृत्वाचा खरा अभिमान कोणाला असेल? प्रापंचिक धन असेल वडिलांना अभिमान असतो, पारमार्थिक धन असेल गुरुवर्य महाराजांना अभिमान असतो. सायकोलॉजी. आणि या संपूर्ण विश्वामध्ये आपण ज्यावेळी जीवनक्रमण करतो त्यावेळी हे विश्व आपल्याला एक दिवस निरोप देणारच आहे. हा एक सिद्धांत, एक उत्कृष्ट तत्वज्ञान. प्रपंच जितक्या झटकन पकडला गेला तितक्या झटकन तो सोडता आला पाहिजे. हेची आश्रमाचे फळ. विठ्ठल श्री गणेश कृपा निवास या नवीन वास्तुशांतीनिमित्त श्री सत्यनारायण भगवंताची महापूजा, संकीर्तन महोत्सव, सामुदायिक हरिपाठ, आमने लोणाड परिसर भजनी मंडळाने सुंदर सामुदायिक हरिपाठ केला. आणि हरिपाठ सेवा आटोपल्यानंतर सायंकाळच्या सत्रामध्ये संकीर्तन सेवा आणि सेवा आटोपली की महाप्रसाद. समस्त पाटील परिवार यांचं आज स्वप्न पूर्ण झालंय. श्री गणेश कृपा निवास अतिशय भव्य आणि दिव्य वास्तू या परिवारानं उभारली. एवढी सुंदर वास्तू उभारण्याकरता त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आपल्याला मूलभूत गरजा तरी पूर्ण करता आले पाहिजे. मानवी जीवनाच्या 3 मूलभूत गरजा आहे: अन्न, वस्त्र, निवारा. त्यात आणखीन एक जोडू आपण: अन्न, वस्त्र, निवारा आणि सी टाईप चार्जर. निवारा पाहिजे. निवाऱ्याची व्यवस्था म्हणजे आपली सुंदर वास्तू उभी राहिली पाहिजे. आपण ज्या संघर्षात राहिलो आपले लेकरं सुखात राहिले पाहिजे. आपल्या लेकरांना चांगला निवारा पाहिजे. पाटील परिवारानं स्वप्न पाहिलं, नामदेव दादांनी स्वप्न पाहिलं, प्रसाद दादांनी, प्रतीक दादांनी परिश्रम घेतले आणि ही भव्य आणि दिव्य वास्तू उभारली. आपण टाळी वाजून त्यांना सर्वजण शुभेच्छा देऊयात. पाटील परिवाराला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
त्यामध्ये श्री नामदेव देव पाटील, सौभाग्यवती चंपावती नामदेव पाटील, श्री प्रसाद नामदेव पाटील, सौभाग्यवती अश्विनी प्रसाद पाटील, श्री प्रतीक नामदेव पाटील, सौभाग्यवती अमिषा प्रतीक पाटील आणि समस्त पाटील परिवार. या परिवाराच्या वतीनं आजच्या संकीर्तन सेवेचा योग ज्यांच्या प्रेमास्तव आला, या संपूर्ण सेवेचं नियोजन ज्यांनी केलं, श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज तुपे बेलूकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, अभ्यासू कीर्तनकार, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थी. त्यांचं नाशिक शहरालगत सुंदर असं गुरुकुल आहे. जवळजवळ 100पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या आहे. या विद्यार्थ्यांकरता माऊली दादांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं आहे. विद्यार्थ्यांना घरची आठवण येऊ देत नाहीत. घरच्या पलीकडचं प्रेम माऊली देतात. प्रसंगी बाहेर जाणं, प्रवास करणं टाळतात, पण विद्यार्थ्यांकडं आवर्जून लक्ष देतात. माऊली दादांचं माझ्यावर प्रेम, आमच्या सर्व गुरुजनांवर प्रेम, त्या माध्यमातून आजच्या सेवेचा आलेला हा योग आहे. भाऊ, एक कीर्तनकार ज्यावेळी दुसऱ्या कीर्तनकाराची शिफारस करत असतो ना, त्यावेळी शिफारस करणारा कीर्तनकार हा मनाने श्रीमंत ठरला जातो. हो, श्रीमंत माणसाची व्याख्या सांगू आपल्याला. श्रीमंत कोणाला म्हणतात? आपल्या बरोबरच्या माणसांना जी माणसं मोठं करतात ती माणसं मोठी असतात. आपल्या बरोबरच्या माणसांना जी माणसं छोटं ठेवतात ती माणसं मोठी नसतात, छोटी नसतात, खोटी असतात. विठ्ठला माऊलींसारखं अंतःकरण आमचे माऊली महाराजांचं आहे. माऊली महाराज तुपे बेलूकर दादांना धन्यवाद. आज आमच्या समवेत महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील वारकरी भजनरत्न आहे की ज्यांना पंढरपूर क्षेत्रामध्ये 2023 साली वारकरी भजनरत्न पुरस्कार देण्यात आला. भजन सम्राट, संगीत अलंकार, स्वररत्न, महाराष्ट्र वैभव हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते. भाऊंकरता जोरदार टाळी वाजवा, चांगली टाळी वाजवा, चांगली टाळी वाजवा. वा. त्यांच्या समवेत 2 मृदंग रत्न आहेत. एक एकाहुनी बळी रे. मृदंगाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, आमच्या सर्वांचे दोन्ही लाडके मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मृदंगरत्न दिनेशजी महाराज मोजाड. दादांकरता जोरदार टाळी वाजवा. मृदंगरत्न आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण भूषणजी महाराज जाधव. भूषणदादांचंही सुंदर गुरुकुल आहे. शेनीत या गावामध्ये त्यांचं साकूर गावाजवळ शिनीत गाव आहे, सिन्नर तालुक्यामध्ये. सिन्नर तालुक्यात सुंदर असं गुरुकुल त्यांनी उभारलेलं आहे. जवळजवळ 100पर्यंत त्यांच्याकडे विद्यार्थी आहेत. माऊली दादा ते दोघं सोबतच जवळजवळच आहेत. पण विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये, वारकरी संप्रदायाची परंपरा जपण्यामध्ये या सर्व गुणीजनांचा सिंहाचा वाटा आहे. कारण पुढच्या पिढीला टाळ काय, पुढच्या पिढीला विना काय, पुढच्या पिढीला मृदंग काय, पुढच्या पिढीला श्रुती काय हे कळालं पाहिजे. दादा, आपण सर्वजण या पिढीमध्ये शिकून गेलो, पण पुढची पिढी घडवण्याचं कार्य आमचे भूषण दादा करतायत. त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. भूषण दादांना धन्यवाद आहे. हार्मोनियम वादक हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराजांनाही वंदन आहे. उपस्थित आमच्या अतुल दादांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी. अतुल दादांची त्र्यंबकेश्वरला खूप चांगली संस्था आहे. अतुल दादांकरताही चांगली टाळी वाजवा. विद्यार्थ्यांची पावली बघा तुम्ही, हरिपाठ बघा, अतिशय गोड आहे. गोड विद्यार्थी घडवण्याचं काम अतुल दादा करतात, त्यांना धन्यवाद. दिलीपजी महाराजांना वंदन आहे. त्यांचे सर्व सहकारी असतील. भजनी मंडळ आमचे वैभव महाराज आहेत, त्याचबरोबर गीते महाराज आहेत. साऊंड ऑपरेटर प्रसाद दादा, सागर दादा आहे. सागर दादालाही धन्यवाद आहे. अतिशय चांगला साऊंड आहे. महाराष्ट्रामध्ये चांगल्या सप्ताहामध्ये अतिशय सुंदर पद्धतीचं साऊंड व्यवस्थापन आमचे सागर दादा करत असतात, त्यांना धन्यवाद. आमच्या यूट्यूब चॅनल ऑपरेटरांना सुद्धा मी धन्यवाद देतो. ऋषी दादाला धन्यवाद देतो. आणि समोर बसणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, पाटील परिवाराची सर्व पाहुणी मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी, मित्र परिवार, आपल्या सगळ्यांना अंतःकरणापासून वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया भरी, मस्तक हे पाया भरी, हा मस्तक हे पाया भरी, मस्तक हे पाया भरी. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या
संत तुकाराम महाराज प्रज्ञावंत महात्मे त्यांनी आजच्या अभंगाद्वारा धन जोडणारं अर्थशास्त्र या जगताच्या समोर ठेवलं. धन म्हणजे काय? मानवी जीवनामध्ये प्रत्येक श्वासागणिक जे जोडलं जाईल त्याला आपण धन म्हणूया. वासुदेव बाबा एक एक श्वास जर चांगल्या कामात व्यतीत केला तर आमचं अंतर्मन चांगल्या कार्याशी जोडलं जातं. आमचा प्रत्येक श्वास हा जर वाईट कामात गेला तर आमचं जीवन वाईट कार्याशी जोडलं जातं. मनुष्य जीवन हे कोणत्या ना कोणत्या क्षेत्राशी जोडलेलं राहतच. श्वास घेतल्यानंतर सगळ्यात पहिले प्रक्रिया होती ती जोडण्याची. मग एकतर ती प्रपंचाशी जोडणी असू द्या किंवा परमार्थाशी जोडणी असू द्या, आपल्या क्षेत्राशी जोडणी असू द्या. आमचे हरिभक्तीपरायण रामप्रसादजी महाराज कवडी बाबांचं नाव राहून गेलं माझ्याकडनं. बाबांचं टाळी वाजवून स्वागत करा. बाबा म्हणजे सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेतील आमचं श्रद्धास्थान. हो, बाबांची जी माळ आहे ती परमपूजनीय गुरुनाम गुरु सोमेश्वरगिरी काकांची माळ आहे. म्हणजे श्री गुरु रामगिरीजी महाराज सध्याचे महंत आहेत. त्यांच्या अगोदर गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज महंत होते. त्यांच्या अगोदर पूजनीय सोमेश्वरगिरीजी बाबा होते. त्यांची माळ, हो त्यांची माळ आहेत. बेटाच्या परंपरेतील आमचे श्रद्धास्थान आहे. आणि या परिसरामध्ये सुद्धा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं नाव त्यांनी पोहोचवलंय. त्यांच्याकरता टाळी वाजवा, चांगली टाळी वाजवा. निष्काम भावनेनं परमार्थ करणारी महात्म्य बाबांना वंदन आहे. जोडणं, श्वास घेतला की आपण जीवनाशी जोडले जातो. हा आमचा अर्थशास्त्रामध्ये प्रवेश झाला. जीवनाची व्याख्या सांगू, सोपी व्याख्या आहे. ज्या दिवशी आमचा जन्म होतो त्या दिवशी श्वास असतो पण नाव नसतं. आणि ज्या दिवशी आमचा मृत्यू होतो त्या दिवशी नाव असतं पण श्वास नसतो. श्वास आणि नाव याच्या मधलं जेवढं अंतर आहे त्याला जीवन असे म्हणतात. विठ्ठला कबीरजींनी वर्णन केले. कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. जन्माला आलो त्या दिवशी आम्ही रडतो, घरची मंडळी पेढे वाटतात. ज्या दिवशी आमचा जन्म होतो त्या दिवशी आम्ही रडत असतो. पण आता जगद्गुरु म्हणतात श्वास घेतला त्यावेळी रडला, आता परत रडायचं नाही, आता लढायचं. आमचा जन्म रडण्याकरता नाही. हो, पहिला दिवस रडलो ना त्यानंतर रडायचं नाही. आता परिश्रम करा, चांगल्या क्षेत्राशी जोडले जा, आपले स्वप्न पूर्ण करा. आणि स्वप्न पूर्ण करण्याकरता प्रयत्न, जिद्द, चिकाटी अंतःकरणामध्ये ठेवा की जेणेकरून ऐसी करणी कर चलो हम हसे जग रोए. आता मात्र ज्यावेळी निरोप घ्यायची वेळ येईल ना त्यावेळी जगाच्या डोळ्यात अश्रू यावेत. आम्ही हसत हसत जगाचा निरोप घ्यावा. मला परवा एकाने शॉर्टकट सांगितला. तो म्हणे जगाला रडवायचं एवढाच नियम. म्हणे हो, मग बाकी चांगलं काम नाही केलं तर चालेल का? मी म्हटलं मग तू जगाला रडवणार कसं? तो म्हणे मी जाताना सगळी उदारी बुडून जाणार. विठ्ठला आम्हाला जो श्वास मिळाला ना हे सगळ्यात मोठं धन परमेश्वरानं आम्हाला दिलंय. हा, कबीरजींनी तर वर्णन केलंय. तीन लोकों में जात है एक श्वास का मोल, कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. त्रैलोक्याचं मोल दिलं ना तरी गेलेला श्वास मेरू तुल्या पृथ्वी दिदाला सुवर्ण न मिळे
देह न मिळे क्षण नर देह मेरू तुला दिले सुख न मिळे क्षण नर देह न मिळे क्षण नर मेरू पर्वता एवढं सुवर्ण जरी दिलं ना वा वा तरी आपल्याला नरदेव परत मिळणार एक नाही. क्षण. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल पुन्हा किती प्रयत्न करून पहा पुन्हा आपल्याला महाराष्ट्रात जन्म घ्यायचा ठरला कोणाचं वशील लावावं लागेल वशिला अप्रुव्हल ऑनलाईन बुकिंग एखादा OTP देईल का OTP परत जन्म पुढचा जन्म नाही परत नाही. आजचा दिवस उद्या मिळावा अशी अपेक्षा असेल तर मिळेल का आजचा दिवस उद्या नाही मिळणार. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा वा वा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदे दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वसुदेव 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 म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वसुदेव 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 तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वसुदेव 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 म्हणा तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा चला दुर्लभ आहे आता जोडायचंय आपल्याला. सगळ्यात महत्वाचं संसाराशी प्रत्येकाला जोडून राहायचंय. संसार सोडून नाही. माऊलींचं स्पष्ट मत आहे आसोनी संसारी का नसोनी संसारी आसोनी. नाथबाबांचं मत आहे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रारब्ध असेपर्यंत प्रपंचाशी जोडलेत आपण बरोबर. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं मत आहे सत्यवादी कधी संसार सकळ सत्यवादी न करी नाही करी करी वा जोडायचंय. प्रपंचातील सगळ्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडत असताना एक विचार अंतःकरणात ठेवायचा आहे की आपण जर प्रपंचामध्ये प्रामाणिकपणे कष्ट घेतले तर त्या प्रपंचातील कष्टाने जोडलं जाणारं जेवढं धन असेल त्याचा मार्ग चांगला असावा आणि ते विनियोगात सुद्धा चांगल्या कार्याकरता यावं. आणखी परमार्थामध्ये जे काही सेवा आमच्याकडनं घडेल त्याचा विनियोग संपूर्णतः भगवंताच्या चरणाजवळ बसून ती सेवा आमच्याकडनं घडावी. भगवंताच्या चरणाजवळ ती सेवा समर्पित करावी. या भावनेनं जर आम्ही व्यवस्थितपणे प्रपंच केला तर एक चांगलं अर्थशास्त्र आम्हाला अवगत होईल. अभंगाचं पहिलं जोडणीया दान उत्तम व्यापारे जोडणीया दान उत्तम व्यवहारे जोडणीया दान उत्तम व्यवहारे जोडणीया दान उत्तम व्यवहारे जोडणीया दान उत्तम व्यवहारे
विचारे वेच करी उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावे उत्तमची गती तो एक पावे रे उदास विचारे वेच करी उदास उत्तमची गती तो एक पावे उत्तमची गती तो एक जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उदास विचारे जोडोनिया धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी उदास विचारे उदास विचारे उदास विचारे टाळी वाजवा बहुंकरता जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वीज करी विठला 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 विठ्ठल 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 बोला पुंडलिक विठ्ठल भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 महाराष्ट्राचा लाडका आवाज हरिभक्तीपरायण कैलासजी महाराज पवार यांचं आगमन झालं. टाळी वाजून आपण स्वागत करू त्यांचा सकाळचा कार्यक्रम दूर होता आणि प्रवासामध्ये अडचणी येत असतात. त्यांना प्रवासामध्ये खूप वेळ लागला. जवळजवळ 8-10 तास झाले ते प्रवासात आहेत. या प्रवासामुळे थोडा वेळ झाला तेव्हा आपण मोठ्या मनानं टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. प्रवासाचा थकवा जाईल त्यांचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन जोडायचंय. एक प्रापंचिक धन जोडताना त्या धनाचा मार्ग चांगला असावा. योग्य मार्गाने कमावलेलं धन हे आम्हाला शांतीपर्यंत घेऊन जातं आणि अयोग्य मार्गाने कमावलेलं धन हे आम्हाला अशांती प्रदान करतं. आणखी पुढे सांगतो, धनाचा मार्ग चुकला आणि धनाचा मार्ग योग्य असला की परिणाम काय होतील. धनाचा मार्ग योग्य असेल तर संततीचे संस्कार सुधारले जातात आणि धनाचा मार्ग चुकला तर संततीचे संस्कार बिघडतात. विठ्ठला योग्य मार्गाने धन कमवावं. प्रापंचिक धन आहे पण त्याची शुद्धता व्हावी. प्रत्येक क्षेत्रामध्ये अपडेटिंग आलेलं आहे. सॉफ्टवेअरमध्ये अपडेट हा शब्द वापरला जातो. सॉफ्टवेअरला अपडेट असेल तर सॉफ्टवेअरचं लाईफ वाढतं. तसं धनाची सुद्धा शुद्धी झाली पाहिजे. जसं आपण शरीर स्वच्छ करतो, तन की शुद्धि स्नान से, मन की शुद्धि ध्यान से और धन की शुद्धि दान से. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या संत श्रेष्ठ मीराबाईंनी प्रापंचिक धनापेक्षा पारमार्थिक धनाला महत्व दिले. पायोजी मेणे राम रतन धन पायो. पायोजी मेणे राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मेणे राम रतन धन पायो. पायोजी मेणे राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. पायोजी मैंने राम रतन धन पायो. वसु अमोलिक दी में
सतगुरु वसु अमोलिक दी मेरे सतगुरु कृपा कर अपनायो पायो जी मैंने राम रतन धन पायो पायो जी मैंने राम रतन धन पायो धन पायो धन पायो। टाळी वाजवा. संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांचं भजन हे परमात्म्याशी जोडलं गेलं, या विश्वाला जोडलं माझ्या संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी. कशी होती मीराबाई महाराजांची अवस्था? माता सुध बुध कोई तेरे प्यार में माता सुध बुध कोई माता सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा दे जोत जगा दे प्रीत लगा दे चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले हो बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले बंसी वाले। संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी परमात्म्याशी एक एक श्वास जोडला जातो आणि त्या श्वासामुळं संत श्रेष्ठ मीराबाई वरिले सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वरे सावळे परब्रह्म वरिले सावळे परब्रह्म वाजवा टाळी. वा वा. आता 2020चा जमाना आहे. त्यांच्याकडे आले डेथ ओड्स आलेले आहेत शेवटच्या त्या. तेव्हा ते मागचं ॲव्हरेज भरून काढणार आहेत. वरिले सावळे परब्रह्म विश्वाचा मालक हेच आमचं सर्वस्व जोडणं आहे. माझ्या जगद्गुरूंनी विचारलं होतं, महाराज तुमच्याकडे धन काय, जोडलं काय तुम्ही? महाराजांनी गोड वर्णन केलं. आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपोळी धन आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपोळी धन गोड लागे गोड लागे गाता गीती विठ्ठल हाचिती हो विठ्ठल परमार्थ महाधन जोडी देवाची आम्हा घरी दान चंपाची तेरे आम्हा घरी दान चंपाची तेरे आम्हा घरी दान चंपाची तेरे
शब्दांची जरत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू. करू. सगळ्यात मोठं धन भजनातून मिळालेलं समाधान. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि जर तुम्ही भजन करायला विसरले, जर तुम्ही भजन करायला विसरले तर परिणाम विसरली तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली आणि विसरले तया थोर झाली आणि विसरले तया थोर झाली आणि विसरली तया थोर झाली हानी पदतील घाणी 84च्या. धन जोडा. पारमार्थिक धन असो प्रापंचिक धन असो त्याचा विनियोग चांगला असेल, योग्य प्रकारानं जीवन जगले असाल तर नक्कीच आपलं जीवन समाधानापर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून समाधान असेल ते जोडण्यामध्ये काय जोडावं, आपलं ऐश्वर्य महत्वाचं आहे. त्याचबरोबर भगवंताच्या चरणाजवळ बसून त्याचा विनियोग व्हावा हे महत्वाचं आहे. कारण मी भिवंडीला आलो असं मी म्हणू शकत नाही. मला माझे हनुमानजी महाराज इथपर्यंत घेऊन आलेत. मीची एक करता म्हणून आहे हा उदास विचारे वेच करी. मला मिळालेला एक एक श्वास माझे परमात्मा देतात. मी आपल्याला माफी मागून एक वाक्य सांगतो. आपल्याला रात्री डोळे बंद करण्याचं स्वातंत्र्य आहे, सकाळी डोळे उघडण्याचं स्वातंत्र्य नाही. जर हनुमानजी महाराजांनी सकाळी वासुदेव महाराज आपल्याला नाहीच उठवलं तर घरचे उठवतील का? उठवतील, पेटवतील. हा परमात्मा आहे. उदास विचारे वेच करी. मिळालेला प्रत्येक श्वास हा चिंतनात जावा. हे आखवो हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. माझे संत श्रेष्ठ मीराबाई महाराजांनी एक एक श्वास देवा करता वेचला जोडला. सासों की माला पे सिमरू में पीका नाम, सासों की माला पे सिमरू में पीका नाम, सासों की माला पे सिमरू में पीका नाम, सासों की माला पे सिमरू में पीका नाम. अपने मन की मैं जानो पी के मन की राम, अपने मन की मैं जानो पी के मन की राम.
करताना माझ्याकडनं परमात्मा भजन करून घेतात, हा उदात्त विचार असावा. उदास विचारे वेच करी. वेच करी. मी आपल्याला एक प्रश्न विचारू, सोपा प्रश्न आहे. भगवान प्रभू रामचंद्रजी या विश्वाचे मालक आहे आणि भगवान श्री हनुमानजी महाराज त्यांचे सेवक आहे. आपल्या गावात मंदिर मालकाचं आहे का सेवकाचं आहे? कोणाचं आहे? सेवकाचं आहे. त्याचं कारण दास्यत्व निकट हनुमंते पै गेले. माझ्या हनुमानजी महाराजांचं भजन कसं आहे दादा? ये दुःख भंजन मारुती नंदन, ये दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती, बार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार अष्टसिद्धि नवनिधि के दाता, अष्टसिद्धि नवनिधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. वाह वाह, जय हो. विनती बारंबार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार विनती खाली म्हणतात परत एकदा म्हणा, म्हणते आता परत एकदा म्हणायला लावायचं. वा, माझ्या हनुमानजी महाराजांनी भजन कसं केलं दादा? ये दुःख भंजन मारुती नंदन, ये दुःख भंजन मारुती नंदन, सुनला मेरी पुकार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार अपरंपार है शक्ति तुम्हारी, अपरंपार है शक्ति तुम्हारी, तुम पर रीजे अवध बिहारी, हरि बोल. तुम पर रीजे अवध बिहारी, भाव भक्ति में शरण में लीजिए, गर्व दुख से पार सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, बारंबार पवन सुत विनती, हनुमानजी महाराजांनी आम्हाला भजनाचा मार्ग दाखवला, आमचा अधिष्ठान आहे. म्हणून हनुमानजी महाराज आमच्याकडनं भजन करून घेतात. हा विचार उदास विचारे वेच करी. प्रत्येक श्वास हा प्रभूच्या चरणावरती समर्पित करणं भजनाच्या माध्यमातनं, सेवेच्या माध्यमातनं. स्वामी विवेकानंदजींचं एक वाक्य आहे, देर इज अ ग्रेट जॉय, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे. स्वतः करता जगाल, कोणी दखल घेत नाही. थोडंसं इतरांकरता जगून पहा, विश्व नक्कीच आपली दखल घेतल्याशिवाय राहत नाही. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज या विश्वातील प्रत्येक जीवाच्या आनंदाकरता ईश्वराकडे प्रार्थना करतात. म्हणून विश्व माऊली ज्ञानोबरायांची वारी चंद्र आणि सूर्य असेपर्यंत जिवंत राहणार आहे. कारण तुम्हाला मला विचारलं तुमचं घर कुठे आहे, तर आपण आपल्या गावचं नाव सांगतो, या गावात माझं घर आहे भूषण दादा. पण माऊलींना विचारलं होतं, माऊली तुमचं घर कुठे आहे, जोडणं बघा बरं.
काय जोडलं दादा, माऊलींचं काय अंतःकरण आहे. अरे त्रास देणाराचंही कल्याण होवो, त्रास देणाऱ्यांचं कल्याण होवो. नाहीतर त्रास देणाऱ्यांना जर शिक्षा करायची असते तर माऊली म्हटले असते जे खळांची संघटना मरो. हा ते नाही म्हटलेत माऊली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे मैत्र जीवाचे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. माऊली जगले विश्वा करता, आपण स्वतःचं घर स्वच्छ करतो, आपली कोण दखल घेतं. या विश्वामध्ये एक महात्मा होऊन गेले ज्यांनी रस्त्याने चालताना हातात खराटा घेतला, रस्ते स्वच्छ केले, गावं स्वच्छ केले. या महात्म्याची दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथी होते, सद्गुरू गाडगे बाबा महाराज. आपण स्वतः घरी पोटभर जेवतो, कोण दखल घेतं. या विश्वामध्ये 250 वर्षापूर्वी एक महात्मा अवतरित झाले की ज्यांनी 250 वर्षापूर्वी भागवत धर्माची भगवी पताका स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि 250 वर्षापूर्वी प्रतिज्ञा केली की मी या विश्वाला असा अखंड हरिनाम सप्ताह प्रासादिक रूपानं देईल की ज्या सप्ताहामध्ये 7 दिवस अखंड भजन असेल, येणाऱ्या भाविकांना अखंड भोजन प्रसाद असेल, एकही भाविक मी विनमुख जाऊ देणार नाही. 250 वर्षापूर्वी हा सप्ताह सुरू झाला. आज तागायत त्या सप्ताहाचा इतिहास असा आहे की आशिया खंडातला एकमेव आणि अद्वितीय सप्ताह की ज्या सप्ताहाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. हा सप्ताह ज्या महात्म्यांनी सुरू केला त्या महात्म्यांचं नाव आहे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. याला जगणं म्हणतात. हो, या महाराष्ट्रात एक जोडपं असं आहे की ज्यांनी लग्न मंडपातच निर्णय घेतला, लग्न मंडप खचून भरलेला, अंतरपाठ धरलेला, वधूवरांनी हात जोडलेले, मंगलाष्टकांना प्रारंभ झाला, अक्षदांचा वर्षाव सुरू झाला. हे वधूवर दोघही प्रभूला विनंती करतात, प्रभू आम्हाला या लग्न मंडपातनं आज घरी जायचं नाहीये, आम्हाला थेट अरण्यात जायचंय आणि कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे. तेव्हापासून ते आजपर्यंत हे जोडपं कुष्ठरोग्यांची सेवा करताय. या जोडप्याचं नाव आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि सौभाग्यवती मंदाकिनी आमटे. या जीवांना उत्तम प्रकारची गती मिळेल. अभंगाचं उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक कैलासी महाराज वा 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 वा. उत्तमची गती तो एक पावेल, 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 उत्तमची गती उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उत्तम भोगील उत्तमची गती
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई ताली वाजवा माय बाप विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरे 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 जोडून येत ना पेटी मस्त स्वर द्या जोडोनिया धन उत्तम व्यवहारे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे भिको दे भिको जोडनियदन उत्तम व्यवहारी जोडनियदन उत्तम व्यवहार उदास बेचारे उदास बेचारे उदास बेचारे वेच करी उदास बेचारे उत्तमची गती पावेल उत्तमची गती तो एक पावेल उदास विचार वेच करी उदास विचार वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव 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 उत्तम भोगील उत्तम भोगील जीव वाह वाह भोगील उत्तम भोगील उत्तम भोगील जीव खानी
जीवकानी उत्तम भोगेल जीवकानी जीवकानी जरा आवाज वाढव ना. उत्तम भोगेल जीवकानी उत्तम भोगेल उत्तम उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीव खाणी. आता जीव खाणी भोगायला मिळाल्यात, उत्तम प्रकारची गती मिळाली. त्याचं कारण परोपकार घडला. परोपकारी निंदा परश्रिया सदा बहिणी माया. माता बहिणींचा सन्मान घडावा. सान्निध्यात येणारे जेवढे पशु पक्षी असतील, उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्या घराबाहेर एक छोटीशी कुंडी असावी, त्यामध्ये पाणी टाकावं. पशु पक्षी येतील, पाणी घेतील, आपल्याला आशीर्वाद देतील. भूतदया गायी पशूंचे पालन तान्हिल्या जीवन वना माझी. आपण जे कार्य करतोय ना, त्याचा आपल्या वाडवडिलांना खऱ्या अर्थानं अभिमान असतो. हेच मानसशास्त्र आहे. प्रापंचिक कार्य असेल, आई वडिलांना आनंद होतो. पारमार्थिक कार्य असेल, श्री गुरु महाराजांना आणि माऊली ज्ञानोबारायांना आनंद होतो. शांती रूपेनो हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगी न जीव खाणी. आपण किती दिवस जगणार आहोत माहित नाही, पण कसे जगणार आहोत हे आपल्या हातात आहेत. म्हणून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य 22 वर्षांचं आहे, पण माऊलींची कीर्ती मात्र चंद्र आणि सूर्य असेपर्यंत शिल्लक राहणार आहे. माझ्या ज्ञानदादाचं नाव घेतल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश होत नाही. किंबहुना माऊली हा शब्द वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे. आपण असलो काय, आपण नसलो काय, मानवता, उदारता आणि लीनतेनं खचून भरलेलं व्यक्तिमत्व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं अस्तित्व हे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत राहणार आहेत. हे विश्व जोडण्याचं अलौकिक कार्य माझ्या ज्ञानदादांनी केलं. दादा, आजही माऊलींचं भजन शिल्लक आहे. वारकरी मंडळी पंढरपूरला चालतात त्यावेळी काय गोड भजन करतात माझ्या ज्ञानराजांचं आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. टाळी टाळी. राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय कृष्ण. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे ज्ञानोबाराया
दुःखाचा माय बाप जाणो माराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया हे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली का म्हणे हेची आश्रमाचे फळ परम पदबळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिनी जीवखाणी. मी कैलासजी महाराजांना विनंती करेन की आपल्या आवाजात गोड भैरवी भाऊ आणि कैलासजी आपण गोड आवाजामध्ये भैरवीनं या कार्याचा समारोप करावा. सर्वात पहिले अभिनंदन करेल हा योग ज्यांनी घडून आणला की आमच्या सर्वांचं लाडकं आणि जीवापाड जपणारं व्यक्तिमत्व आमचे जीवलग मित्र